श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांना नवरात्रीमध्ये करावयाची उपासना कोणती आणि त्याचं फळ तुम्हाला काय प्राप्त होऊ शकतं याबद्दल माहिती घेणार आहोत. याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 महिने आणि पुढील सप्टेंबरपर्यंतचे 9 महिने 2024 मधले हे उत्तम जाण्यासाठी तुम्हाला आरोग्य, ऐश्वर्य प्राप्तीसाठी आजची उपासना कशी लागू पडणार आहे याची माहिती घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावा. तुमची वृश्चिक रास आहे. गोचर स्थितीप्रमाणे तुमच्या आता सध्या पत्रिकेमध्ये षष्ठ स्थानामध्ये राहू आणि गुरु यांची युती सुरू आहे. राहू गुरुचा जो चांडाळ योग म्हणतात त्याचा दुष्परिणाम तुम्हाला आता सध्या प्राप्त होत आहे. मग याचा त्रास कमी होण्यासाठी आणि त्याचबरोबर षष्ठ स्थानाचं सुख प्राप्त होण्यासाठी नक्कीच आपण नवरात्रामध्ये आई भगवतीची उपासना करणं लागू पडणार आहे. मग ती उपासना कशी करायची आहे आणि त्याचं स्वरूप काय हेही माहिती आपण पुढे घेणारच आहोत. याचबरोबर चतुर्थ स्थानामध्ये कुंभ राशीमध्ये शनी आता सध्या स्थितीमध्ये वक्र स्वरूपामध्ये 4 नोव्हेंबरपर्यंत आहेत. मग तेही तुम्हाला शुभ अशुभ परिणाम प्राप्त करून देणार आहेत. ते कसे आणि कोणते हेही समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण जाणून घेतोय षष्ठ स्थानावरनं आपण कोणत्या जीवनावश्यक महत्त्वपूर्ण गोष्टी पाहिल्या जातात याचा अभ्यास करूयात. तर षष्ठ स्थानावरनं आपण जागा खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय, मोकळी जागा खरेदी करायची असेल तर त्याचा योग आणि त्याचबरोबर हितशत्रूंचा त्रास होईल का, रोगासंदर्भातील काही आजारपणाच्या तक्रारी येतील का, या सर्व संदर्भात माहिती घेतली जाते. आणि त्या स्थानामध्ये गुरु आणि राहू यांचा चांडाळ योग सुरू आहे. मग तो तुम्हाला त्रास मोठ्या स्वरूपात होऊ नये, त्याचबरोबर गुरु राहूचा चांडाळ दोष नष्ट व्हावा यासाठी तुम्ही आई भगवतीची उपासना करायची आहे आणि त्यासोबत गणपतीची उपासना करायची आहे. गणपती उपासनेमध्ये तुम्ही गणपती स्तोत्र आणि त्याचबरोबर श्री सूक्त या दोन्हीही स्तोत्रांचं पठण करायचं आहे. 9 दिवस 9 रात्र तुम्ही ही उपासना सातत्याने जर केली तर नक्कीच तुम्हाला षष्ठ स्थानाचं मोठ्या प्रमाणात फळ प्राप्त होईल. याचबरोबर तुमच्या आजोळकडचं सुखसुद्धा प्राप्त होऊ शकतं. तुमच्या आजोळची भावंड, मामा किंवा आजी आजोबा यांचं सौख्यसुद्धा प्राप्त होऊ शकतं. हेही शुभ परिणाम तुम्हाला या नवरात्रीच्या पर्वामध्ये उपासना केल्याने प्राप्त होऊ शकतील. मग ही उपासना तुम्हाला फक्त या 9 दिवसामध्येच फळ देणार आहे का, तर असं नाही. नवरात्रामध्ये केलेली उपासना संपूर्ण वर्षभर म्हणजे अगदी पुढच्या नवरात्रापर्यंत तुम्हाला सामर्थ्यवान ऐश्वर्य प्राप्त करून देणारी ठरते. मग ही उपासना तुम्ही सातत्याने करायला हवी. याचबरोबर चतुर्थ स्थानामध्ये तुमच्या कुंभ राशीचा शनी आहे. शनिदेव सध्या कुंभ राशीमध्ये त्यांच्या स्वतःच्या मूलत्रिकोण राशीमध्ये विराजमान आहेत, परंतु ते वक्र स्वरूपात आहेत. त्यामुळे त्यांचे शुभ परिणाम तुम्हाला कमी प्रमाणात प्राप्त होतात. कुटुंबातील इतर सदस्यांशी वादावाद होणं, संघर्ष निर्माण होणं किंवा त्यांची काळजीचिंता वाटणं अशा काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सातत्याने घडत असतील तर यासुद्धा गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही ही उपासना जरूर करा. उपासनेमध्ये सातत्य ठेवा. उपवास नाही केला तरी चालतो, पण नवरात्रामध्ये उपासनेला खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे. ते महत्त्व म्हणजे उपासना का करायची किंवा उपासना म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक ठरतं. उपासना म्हणजे स्वतः उपस्थित राहून भगवंताची सेवा करणं, भगवंताचं नामस्मरण करणं यालाच उपासना असं म्हणतात. आणि या उपासनेचं फळ काय मिळतं तर तुम्हाला संपूर्ण वर्षभर त्या गोष्टींमध्ये ज्या गोष्टी तुमच्याकडनं घडू नयेत अशा घडल्यात किंवा काही अशुभ गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडल्यात तर त्या अशुभ गोष्टींची तीव्रता कमी होण्यासाठी, त्या गोष्टींचं विस्मरण होण्यासाठी आणि नवीन नवचैतन्य प्राप्त होण्यासाठी, शुभ गोष्टींचा जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी नवरात्रात उपासना स्त्री पुरुष वर्ग दोन्हीही करत असतात. यासोबतच राहुदेवांचा चांडाळ दोष नष्ट व्हावा, कमी व्हावा, याचा त्रास तुम्हाला होऊ नये म्हणून रीम राहवे नमः हा जपसुद्धा नवरात्रात 9 दिवस 27 वेळा रोज करायचा आहे. नक्कीच या नवरात्रामध्ये तुम्हीही ही उपासना करणार आहात आणि त्याचा लाभ प्राप्त करून घेणार आहात. तर आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांना नवरात्रामध्ये कोणती उपासना करायची आहे आणि फळ काय प्राप्त होणार आहे याची माहिती घेतली.
त्याचबरोबर आपल्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे तुम्हाला काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर त्यावर विश्लेषण करून हवं असेल, पत्रिकेचं विश्लेषण करून हवं असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. त्याचबरोबर माझा नंबर, संपर्क क्रमांक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तेथून तुम्ही तो घेऊन मला कॉन्टॅक्ट करू शकता, विचारू शकता. पुन्हा भेटणारच आहोत. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. पुन्हा भेटणारच आहोत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.